होळीचं दहन म्हणजे अज्ञान, अहंकार आणि अंधश्रद्धेची होळी. हरिभक्त पारायण शीतलताई साबळे महाराज. तुकोबाराय प्रतिष्ठान सायवडीच्या हरिनाम सप्ताहामध्ये भक्तिरसाची उधळण, कीर्तनात भाविकांच्या डोळ्यामध्ये अश्रू. तुकाराम महाराजांच्या अभंगातून आध्यात्मिक संदेश, आई वडिलांची सेवा आणि संस्काराचं महत्त्व अधोरेखित. सावेडीत जगद्गुरू तुकोबाराय प्रतिष्ठानच्या वतीनं जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजेनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये दररोज विविध कीर्तनकारांची सेवा पार पडत आहे. या सप्ताहाच्या 4थ्या दिवशी हरिभक्त पारायण शीतलताई साबळे महाराज यांनी आपल्या प्रभावी कीर्तनातनं आध्यात्मिक विचार मांडत उपस्थित भाविकांना भक्तिरसामध्ये तल्लीन केलं. कीर्तनामध्ये संत तुकाराम महाराजांच्या देव जाणता आपुलिया सत्ता एकाएकी, देव चतुर जाणो नियंत्र वर्ततसे, देव निराळा अलिप्त विटाळा तुका म्हणे. या अभंगाच्या ओवीवर त्यांनी सखोल विवेचन केलं. देव स्वतः ज्ञानरूप असून तो सर्वांच्या अंतःकरणात वास करतो. देव सर्व काही जाणणारा आहे, त्यामुळं माणसानं सदाचारानं वागणं अत्यंत आवश्यक असल्याचं त्याने सांगितलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की प्रत्येकानं आपल्या आयुष्यामध्ये आईवडिलांची सेवा करावी आणि मुलींवर चांगले संस्कार करावेत. मुलींनी आपल्या घराला आणि संस्कृतीला शोभेल असंच आचरण करावं. महाराष्ट्राच्या पवित्र मायभूमीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज होते, म्हणून आजही आपली मंदिराची परंपरा आणि धार्मिक सामाजिक उपक्रम हे जिवंत आहेत, असंही त्यांनी नमूद केलं. होलिका दहनाच्या संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की होलिका दहन म्हणजे अज्ञान, अहंकार आणि अंधश्रद्धेचं दहन होय. पुराणातील कथेनुसार हिरण्यकश्यपूची बहीण होलिका भक्त प्रल्हादाला मारण्यासाठी त्याला मांडीवर घेऊन अग्नीत बसली, मात्र तिचेच दहन झाले. भक्त प्रल्हादाचे रक्षण झाले. त्यामुळं जो कोणी भक्ताला त्रास देतो त्याचं दहन झाल्याशिवाय राहत नाही, असा संदेश त्यांनी दिला. त्यांच्या ओजस्वी आणि भावपूर्ण कीर्तनामुळे उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले. अध्यात्म, संस्कार आणि समाज प्रबोधन यांचा सुंदर संगम या कीर्तनातनं अनुभवायला मिळाला. कीर्तनामध्ये भाविकांच्या डोळ्यात अश्रू. सावेडी येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या बीजनिमित्त सुरू असलेल्या अखंड हरिनाम कीर्तन सोहळ्यामध्ये हरिभक्त पारायण शीतलताई साबळे महाराज कीर्तन करत असताना भाविक वर्ग अक्षरशः भावूक झाला. छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज तसंच आई वडिलांविषयी सांगताना अनेकांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. संपूर्ण परिसर काही काळ स्तब्ध झाला होता. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर. आज तुम्ही मन मोकळ्यानं कीर्तनाला येऊन बसताय, ही कृपा छत्रपती शिवाजी राजांची आहे. आणि धर्म मंडपाला, यज्ञ मंडपाला महाराज परवानगी मिळाली, ही कृपा छत्रपती शिवाजी राजांची. मला एकाने कीर्तनात विचारलं, ताई तुम्ही रोज कीर्तनात छत्रपती शिवाजी राजांवर 15 मिनिटं बोलता, याचं कारण काय? तुमचे शिवाजी राजे देव होते? मी म्हणलं माझे शिवाजी राजे देव होते का हे मला माहित नाहीये, पण माझ्या छत्रपती शिवाजी राजामुळे देवळातला देव सुखरूप आहे. खूप कृपा आहे माझ्या राजांची. सांगू तुम्हाला जाणता का म्हणतात माझ्या राजांना? ऐका. खेड्यातली मुलगी होती, 12वी पास झाली आणि तिचा माझा इंजिनिअरला नंबर लागला आणि मुंबई सारख्या सिटीमध्ये तिचा नंबर लागला. आईच्या डोळ्याला धारा लागल्या. बाई चिमणे काय बाळा, अगं गाव खेडगाव सोडून तुला शहर माहित नाही, माझं चिमणं आता मुंबईला चाललं. नवऱ्याला सांगितलं, अहो वेडे झालात का? मुलीच्या प्रेमात एवढं वेडं होतात का? खुशाल मुंबईला मुलगी पाठवता, अहो तिला रिक्षात कसं बसायचं कळत नाही. अहो पोरगी शाळेत गेली तर तुम्ही तिला दोन्ही टाइम आणायला नेऊन घालायला जायचे आणि मुंबईला पोरगी पाठवणार? पागल झालेत का? नवरा बाप म्हणला, ए माझं लेकरू आहे गड्या, किती बी शिकीन, माझं लेकरू लय चांगलं आहे गड्या, माझ्या लेकराला मी लय शिकवीन, अजिबात माझ्या लेकराला इथं घरी राहून देणार नाही. वावर विकील, साल धरील, दार धरील, पण माझ्या लेकराला मी इंजिनियरच करीन. आणि महाराज बापाचा लय पुरीमध्ये जीव असतो. जेवढ्या मुली आज कीर्तनाला आल्या, पुरी हो, आई रडली तर आईच्या डोळ्यातल्या पाण्यानं तुम्हाला आईचं प्रेम दिसतं, पण बाप कधीच रडत नाही, पण त्याचं तुमच्यावर लय प्रेम आहे. स्वतःची आई वारली तरी रडला नाही ग माझ्या सोन्यांनो, चिमण्यांनो. पण तुमचं पहिलं मंगलाष्टक चालू झालं तर 10 लोक मंडपातले धरायला तुमच्या बापाला लागत होते. आणि पहिलं मंगलाष्टक चालू झालं तेव्हा तुळशीला पाणी घालणारी आई, तांब्यातलं पाणी कमी पडत होतं पण डोळ्यातलं जास्त पाणी तिचं तुळशीवर पडत होतं. एवढं मायबाप तुमच्यावर प्रेम करतात ग पुरी. माझी विनंती, जेवढ्या मुली जर आज माझ्या कीर्तनाला आल्या असेल ना, खूप भाग्यवानी, लई चांगले आई वडील मिळाले तुम्हाला. माझी विनंती आहे, पुरी हो, पोरा हो, आई बोलली, बाप बोलला तर नाराज कधीच व्हायचं नाही, राग व्हायचं नाही, अजिबात नाही. माय ती बाप आहे, तिला उन्हाळे पानकळे कळत, त्याने हाडाचे काढे रक्ताचं पाणी केलं, त्याला कळतंय सगळं, पण आपल्या कल्याणासाठी आई बोले.
बापाच्या पोरासाठी बोलेल. बाप बोलला तर रागायचं काय? बाप येते, पप्पा आहे, त्याने हाडाचं काढा केलंय, रक्ताचं पाणी केलं, काय बोलण्याला बिघडलं. म्हणून जेवढ्या मुली आज कीर्तनाला आल्या, जेवढे मुलं कीर्तनाला आले, तुमच्या बहिणीचं ऐका. विनंती माझी तुम्हाला, पत्नी तो पसंद से मिल सकती है बात, लेकिन माँ बाप तो पुण्य से मिल सकते हैं. इसीलिए पसंद वाली के लिए पुण्य वाले माँ बाप को कभी मत छोड़ना. कधी सोडू नका पुण्याच्या आई बाबा. बायको पसंत मिळते आणि आई वडील पुण्याने मिळतात रे. अरे तुमची आई नांदायला आली पुरी हो, पण आईचा फोन जर कुणी लवकर उचलला नाही ना, पटक्यात गावात कुणाच्या फोनवर फोन करते रे. गावात कोणाला फोन करते? मोठ्या तात्याला फोन कर. तात्या काय पुढे दूध घालायला येईल का? जाताना घरी फोन घेऊन जाशाल का? काय झालं? अहो लई 3-4 वेळेस फोन केला, बहीण दादा फोनच उचलून नाही राहिले. मला लई टेन्शन आलं. जाता का इतका पुरीचा जीव आहे रे येडा. ना पप्पा पैसे लागले फोन करशील ना? करीन ना पप्पा. बाई पैसे तर फोन मध्ये टाकले नाही, परत 5-10 हजार ठेव बापाचं जीवला. अहो कळत का तुम्हाला? पोरगी मुंबईला चालली, एवढे पैसे द्या. गपरे माई पोरगी चालली, दीदीला अडचण आली तर माई दीदी कोणाकडे मागल? काय बापाचा जीव येडा आहे हो. महाराज गाडीत बसावं पुरीनं, बापानं पाण्याची वॉटर बॅग भरायला बाहेर निघावं. तेवढ्यात पोरगी पटकन उतरती, मम्मीच्या गळ्यात जाऊ पडती. मम्मी माझा बाप लय भोळा आहे बरं का, माझ्या पप्पाला बोलू नको, माझ्या पप्पाला शुगर आहे, बीपी आहे बरं का. मम्मी माझं नाव कमवलं गड्या चिमणी, लय कर्ज झालं पप्पा. 1 वर्ष थांबा, 1च वर्ष. आता तुमचं कर्ज पुढे पप्पा, फक्त 1 वर्ष. 35 लाख रुपये पॅकेज पप्पा मला. बायडे स्वतःला जीव लावर का. मुंबई सारख्या सिटीमध्ये खूप हैवान लोक फिरतात. पप्पा काळजी करू नका, मी एकदम व्यवस्थित राहते. ज्या रूमवर मुलगी राहायची तिथून ऑफिस फक्त महाराज अर्ध्या तासावर होतं. आणि एक जे प्रोजेक्ट करणारे साहेब होते ते ऐन वेळेस आले नाही. साहेबांनी हिचं कर्तृत्व बघून, हिचं कामाचं कौशल्य बघून मुलीला बोलवलं. बाळा तू खेड्या गावातून आली, तुला गरिबीची जाणीव. ऐन वेळेस ते साहेब प्रोजेक्टला आले नाही, तुला मी जागेवर 40,000 रुपये देतो सोन्या. माझ्या या ऑफिस मधलं आजचं हे प्रोजेक्ट तू तयार करून देशील का? म्हणजे तुझं कामाचं कौशल्य मला कळेल. तिला वाटलं 35 लाख तर आहेच, पण अजून जर 40 मिळाले माझ्या बापाच्या डोक्यावरचं ओझं थोडं कमी होईल, तेवढा 2 महिन्याचा किराणा होईल. काय विचार आहे मुलीचे. ठीक आहे साहेब, मी तुमचं प्रोजेक्ट एक अर्ध्या तासात क्लिअर करते. बर सकाळी 7ला ऑफिसला जाणारी पोरगी संध्याकाळी 7ला यायची, पण त्या दिवशी प्रोजेक्ट वाढल्यामुळे थांबली. प्रोजेक्ट मोठं होतं. 7 वाजले, 8 वाजले, 9 वाजले, 10 वाजले, 11:15 कधी वाजले कळलंच नाही. प्रोजेक्ट डन झालं. साहेबाला ईमेल केला. साहेबांनी सांगितलं तुझ्या प्रोजेक्टवर मी खुश आहे, तुला अजून 10,000 50,000 जागेवर मुलीला बक्षीस दिलं. आणि साहेबांनी प्रोजेक्ट डन केलं. 11 वाजता पोरगी ऑफिसच्या बाहेर निघली आणि मग मुलीला कळालं, घड्याळात पाहिलं वेळ किती झाला. भयान रात्र, फोनला रेंज येत नव्हती. ऑफिसच्या बाहेर आली, इकडं तिकडं पाहिलं तर वासनेने बरबटलेल्या महाराज असणाऱ्या नजरांचे पोरं तिच्याकडे बघत होते. आणि तिला बघून पुढे जायचे, शिट्ट्या मारायचे, परत रिटर्न यायचे आणि टवाळका करायचे. धड 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 काळीज वाढायला लागलं. डोळ्यातून मारत घळघळ अश्रू. पांडुरंगा पण त्या वनात मला दिवस मावळला रे. ए भगवंता, एकही रिक्षा येत नाही, एकही बस येत नाही, मी काय करू? 10 मोकळून मुलगी रडायला लागली. एखादी महाराज गाडी यावी, त्या गाडीवर टुकार टाकार पोर असावे, त्यांनी की हरण वाजावा, तिला आरुळी द्यावं, तिला वेगवेगळ्या भाषेत बोलावं. तेवढ्यात मुलीला ती परत छातीला कवटाळावी आणि महाराज अगदी पळत पळत जाऊन एखाद्या झाडाच्या सावलीला लपावं, डोळ्याला परत बघावं, इष्टी येते का, बस येते का. बस येत नाहीये, रिक्षा येत नाहीये, काहीच येत नाहीये. 12 वाजले, मुलगी झाडाच्या बुंद्याला, प्रत्येक झाडाच्या सावलीनं चालत होती. गाडी आली का, उजेड लागलं का मुलीनं पळावं, लपावं. ही परिस्थिती 1 वाजेपर्यंत चालली. रडायला लागली. काय करू? अर्ध्या तासावर माझी रूम आहे आणि अर्धा तासाचा प्रवासी, पण मी काय करू भगवंता? रडायला लागली. मुलांच्या गाड्या सारख्या घिरट्या मारत होते. तिनं ओळखलं, वासनेनी बरबटलेली नजर आहे. अरे 3 आणि 4 आणि 7 वर्षाच्या मुली जर या लोकाला मारत दिसत नाही तर मी कोणी? आणि खेड्या गावातून आलो, मला इथलं काहीच माहित नाही. रडायला लागली मुलगी. आणि तेवढ्यामध्ये मला 1:30 वाजला आणि झाडाच्या बुंद्याला सावली खाली लपलेली मुलगी, काय तिच्या अंगात ताकद आली, काय तिला पांडुरंगाने परानं तिला हे दिलं, असं ताकद आली. आणि एक सुंदर असा मुलगा त्या गाडीवर येत होता. गाडीचा लाईट पाहिला आणि त्या मुलाला पाहिलं. तिला काय वाटलं, काही होऊ दे आता, माझ्या अब्दूचे रक्त जरी या विशीला टांगली तरी चालेल. मुलगी पळत गेली. थांबणाऱ्या दादा आणि गाडी थांबली. थांबल्याबरोबर सांगितलं, दादा बरेच मुलं येत आहेत, माझी टवाळकी करतायत, माझ्याकडे वाईट नजरेने बघतायत. दादा प्लीज एक अर्ध्या तासावर माझी रूम आहे, मला रूमवर सोडतो का रे दादा? सोडतो ना. गाडीवर मुलगी बसली, भनाट वेगाने गाडी निघली. अरे त्या मुलीला महाराज
डोक्यामध्ये विचाराचं चक्र त्या मुलाच्या मला डोक्यात फिरत होतं गाडीवर बसणाऱ्या. अरे मी हे तरुण आहे, ही दुसऱ्याकडून आपली आबरू वाचावा म्हणून माझ्या गाडीवर बसली. मी हे 20-22 वर्षाचं नवं तरुण आहे. क्षणात जर माझ्या मनात आलं तर मी गाडीला ब्रेक मारणार नाही, हिला कोणत्याही चौकात घेऊन जाऊ आणि कोणत्याही आडमार्गाला घेऊन मी सुद्धा हिची आबरूची लक्तर टांगू शकतो ना दिशीला. कोणत्या कारणाने ही कोणत्या अधिकारानं माझ्या गाडीवर बसली. मी हे दिसायला सुंदर आहे, हे दिसायला सुंदर आहे, एकाच वयाचे आहोत आम्ही, का बसली का बसली एवढ्या विचार करत करत गाडी मारत तिच्या रूम मध्ये आली आणि रूम पर्यंत आले. तिने सांगितलं दादा थांब, माझा स्टॉप आला. मुलगी उतरली आणि दादा खरंच मनापासून मी तुझे आभार मानते, खूप उपकार केले रे माझ्या राजा. दादा मला एक भाऊ आहे पण आजपासून दुसरा भाऊ तू ये. पाठ फिरवली, मुलगी निघली. पण त्यानं सांगितलं तायडे हे तायडे मला एक विचारायचंय, माझ्या डोक्यात विचारायचं लई चक्र फिरून राहिले. मी ही तरुण आहे, तू ही तरुण आहे, मी 20-22 वर्षाचा तरुण युवक आहे, मी ही राजविंड आहे. अगं कोणत्या कारणानं तू माझ्या गाडीला हात केला? अगं दुसरे मुलं तुझ्याकडे वासनेने भरलेल्या नजरेने बघत होतो, मग माझी नजर तुला का आवडली? मी तुला आवडलो? मी तरुण होतो म्हणून माझी गाडी आवडली का माझं राहणीमान आवडलं? ती म्हणे दाद्या तू तरुण आहे म्हणून मी तुझ्या गाडीला हात केला नाही, तुझी गाडी खूप मोठी आहे, खूप 2.5-3 लाखाची गाडी म्हणून मी तुझ्या गाडीला हात केला नाही, तू ही दिसायला तरुण आहे म्हणून मी हात केला नाही. ज्या वेळेला तुझी गाडी येताना बघितली ना, त्या गाडीच्या लाईट मध्ये मी तुझ्या गाडीवरती छत्रपती शिवाजी राजांचा फोटो पाहिला म्हणून मला माहिती आहे डोक्याला हात लावून पडेल पाहिला. दाद्या काय बाई मी आले तुझ्या चेहऱ्यावर आल्या पडल्या, तायडे तू आली म्हणून नाही पडल्या. मग काय झालं? अरे बाई मा कुठे काय पाहिजे जन्माला आली रे. आख्या लोकांना सांगतो कोणती देऊ नका, सत्यात जाऊ नका, भजन करू नका, जे जात्यात त्यांना दणादण कापून टाकतो, मारून टाकतो, माझा कायदा आहे. आणि हे माझं पोरग महादेवाचं नाव घेतो, माझ्या दुश्मनाचं नाव घेतो, आपल्याला काय करू मग काय केलं रे दाद्या? अरे लय प्रयोग केले, हे मरत नाहीये. 20 पाजलं माराना, जाळून टाकायचा प्रयत्न केला काहीच होईना. आकाशात मारत डोंगरावरून लोटलं तरी मारणार, मला बस हातीच्या वाघाच्या तरी माराना. हे पोरग काही केलं माराना, आता काय करायचं? मग त्याला चौकांच्याकडे टाकलं तरी अग्नी शांत झाला, याला काहीच होईना बरं का. मग होलिका म्हणे दादा किती याला. अरे मी जप तप सामर्थ्यावर भगवंताकडून एक वेगळं वस्त्र. लोक म्हणतात का होलिकेला अग्नी जाळू शकत नव्हता, तसं नव्हतं. होलिकेला एक वरदान मिळालं होतं, तिला एक वस्त्र दिलं होतं भगवंतानं, वस्त्र तपाच्या जोरावर, कपडा. तो कपडा घातला का होलिका जळत नव्हती. हिरण्यकशिपूची बहीण ती म्हणे मला वरदान आहे, मी ती कपडे घाली, ते चिता पेटव, लाकडं पेट, बस ठेव गौऱ्यालाच आणि ते आग लावून मी मांडी घालून भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसते. त्या कपड्यामुळे मी नाही जाणार, ते जळण ना आणि तो हा काटा निघून जाईल, तुझं मोकळं होईल काम. तो म्हणे बाई लई भारी काम केलं गड्या. मग आता त्या प्रल्हादाला जाळायचं म्हणजे हे प्रजा पायाला आणि हे मोठ्या गावऱ्या हाय लाकडं आणि बसली मांडी घालून घातलेलं ती कपडे आणि भक्त प्रल्हादाला मांडीवर घेतलं, पळण वरडण आंदण असं दाबून धरलं आणि पेटवली मारत होलिकाला. दान 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 अग्नी पेटला. अरे वायू एकानं नारायणानं सांगितलं वायूला, हे वायू तिच्या अंगावरचं वस्त्र घडून घे. ओढलेलं वस्त्र गेलं तर ती जळून मरे. वायू वेगानं श्री नारायणाच्या आशीर्वादानं वायूनं येऊन हवेच्या जोरानं तिनं घातलेलं वस्त्र काढून घेतलं आणि अग्नी तिला जाळायला लागला. होलिका आणायची, ए दादा हिरण्यकशिपू मला वाचव. अरे भक्ताचं वाटोळं करायला गेली देवाच्या देवीला, खरंच वाचिन का महाराज. धान 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 महाराज होलिका जळाली आणि भक्त प्रल्हाद तसाच राहिला. त्या दिवसापासून होलिका महाराज सण साजरा केला जातो.